आता एवढं संशयाच्या भोवऱ्यात सापडून सुद्धा निवडणूक आयोगाचा उद्दामपणा हा काही केल्या कमी होत नाहीये आणि हे सिद्ध करणारी घटना काल न्यायालयात घडली। आता SIR नावाची एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया बिहारमध्ये राबवली जाते। आता या प्रक्रियेनुसार निवडणूक आयोगानं लाखो लोकांची नावं मतदार यादीतून वगळली आणि हे सगळं केलं ते निवडणुकीच्या तोंडावर। बरं, याबद्दल ज्या लोकांची नावं वगळली आहेत त्यांची यादी आणि त्यांची नावं का वगळली त्याची कारणं निवडणूक आयोगानं जाहीर करावी अशी एक याचिका कोर्टात आली। आता जर समजा निवडणूक आयोगानं मतदार यादीतून वगळलेल्या लोकांची नावं जाहीर केली असती तर या सगळ्या प्रक्रियेत पारदर्शकता आली असती, कारण कोणत्या लोकांची नावं वगळली आहेत आणि त्यांची नावं का वगळली आहेत हे जनतेला समजलं असतं। पण अशी यादी जाहीर करणं हे आम्हाला बंधनकारक नाहीये असं उद्दाम उत्तर निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात दिलं। आता ही वगळलेल्या लोकांची नावं आणि त्याची कारणं निवडणूक आयोग नेमकं का लपवतंय हा प्रश्नच आहे। आता या लपवालपवीमुळं निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरून मतदार यादीतली नावं कमी करतंय का हा संशय साहजिकच निर्माण झाला।